श्री स्वामी समर्थ मेडिकल करियर गायडन्स मध्ये आपले स्वागत। आज आपण पाहतोय गव्हर्नमेंट MBBS कॉलेज टोपीवाला नॅशनल मेडिकल कॉलेज अँड BYL नायर हॉस्पिटल मुंबई। या कॉलेजचा नंबर आहे 1104। या कॉलेजची इंटेक कॅपॅसिटी आहे 150। त्याचबरोबर एस्टॅब्लिश झाले 1964 मध्ये। या कॉलेजची एका वर्षाची फी आहे 1,57,000 रुपये। त्याचबरोबर ह्या कॉलेजचा मागच्या वर्षीचा म्हणजे 2024 मध्ये कसा कट ऑफ लागला होता त्याबद्दलची माहिती पाहणार आहोत। या कॉलेजचे जर तुम्हाला अजून वेबसाईट वगैरे पाहायची असेल, डिटेल इन्फॉर्मेशन हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये खाली एक लिंक दिलेली आहे। त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही या कॉलेजची वेबसाईट देखील व्हिजिट करू शकता। सुरू करूयात आपण आपला व्हिडिओ। ओपन कॅटेगरीसाठी पहिला राऊंडचा कट ऑफ होता 683 चा। त्याचा जो SML आहे तो होता 429 चा। दुसरा राऊंड हा होता 676 चा। तिसरा राऊंड होता 675 चा। वुमनच्या पहिल्या राऊंडचा कट ऑफ होता 681 चा। त्याचा SML होता 466 चा। दुसरा राऊंड होता 677। तिसरा राऊंड होता 675 चा। EWS या कॅटेगरीच्या पहिल्या राऊंडचा कट ऑफ होता 656 चा। त्याचबरोबर त्याचा SML होता 1723 चा। वुमनच्या पहिल्या राऊंडचा कट ऑफ होता 659 चा। त्याचा SML होता 1589 चा। आपल्या पाल्याला आपल्या मुलाला जर नीट मध्ये म्हणा असे मार्क्स नसतील, त्याचा जर मेरिट मध्ये नंबर लागत नसेल तरी देखील त्याला MBBS करायचा असेल तर नेपाळ हे बेस्ट ऑप्शन आहे। आपण नेपाळसाठीची कन्सल्टन्सी प्रोव्हाइड करतो। नेपाळला ऍडमिशन घेण्यासाठी काय काय लागतं किंवा कुठले कॉलेज चांगले आहेत सगळी डिटेल माहिती तुम्हाला खाली एक स्क्रीनवर WhatsApp नंबर दिला आहे, यावर तुम्ही आम्हाला मेसेज करा। सगळी डिटेल माहिती आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करू। आपण आता पुढे जाऊयात। पुढची कॅटेगरी आहे OBC आणि SBC। या कॅटेगरीच्या पहिल्या राऊंडचा कट ऑफ होता 669 चा। त्याचा जो SML होता तो होता 999 चा। वुमनच्या पहिल्या राऊंडचा कट ऑफ होता 667 चा। त्याचा SML होता 1047 चा। दुसरा राऊंड देखील 667 चाच होता। SEBC या कॅटेगरीच्या पहिल्या राऊंडचा कट ऑफ होता 670। त्याचा SML होता 904 चा। दुसरा राऊंड होता 672 चा। वुमनच्या पहिल्या राऊंडचा कट ऑफ होता 671 चा। त्याचा SML जो आहे तो होता 876 चा। VJDTA या कॅटेगरीच्या पहिल्या राऊंडचा कट ऑफ होता 675 चा। त्याचा SML होता 732। त्याचबरोबर दुसरा राऊंड होता 665 चा आणि वुमनच्या पहिल्या राऊंडचा कट ऑफ होता 674 चा। त्याचबरोबर त्याचा SML होता 2300। NT1B या कॅटेगरीच्या पहिल्या राऊंडचा कट ऑफ होता 647। त्याचा SML होता 2351 चा। वुमनच्या पहिल्या राऊंडचा कट ऑफ होता 650। त्याचा SML होता 2105। NT2C या कॅटेगरीच्या पहिल्या राऊंडचा कट ऑफ होता 665 चा। त्याचा SML होता 1238 चा। वुमनच्या पहिल्या राऊंडचा कट ऑफ होता 660 चा। त्याचा SML होता 1560 चा। NT3D या कॅटेगरीच्या पहिल्या राऊंडचा कट ऑफ होता 676। त्याचा SML जो होता तो होता 656 चा आणि वुमनच्या पहिल्या राऊंडचा कट ऑफ होता 660। त्याचा SML होता 1560 चा। ST कॅटेगरीच्या पहिल्या राऊंडचा कट ऑफ होता 610। त्याचा SML होता 5857 चा। दुसरा राऊंड होता 600 चा। वुमनच्या पहिल्या राऊंडचा कट ऑफ होता 690। त्याचा SML जो होता तो होता 4787। त्याचा दुसरा राऊंड लागला होता 603 चा। ST कॅटेगरीच्या पहिल्या राऊंडचा कट ऑफ होता 518। त्याचा जो SML होता तो होता 15620 चा। दुसरा राऊंड होता 561 चा आणि तिसरा राऊंड होता 528 चा। वुमनच्या पहिल्या राऊंडचा कट ऑफ होता 511। त्याचा SML होता 16245 चा। दुसरा राऊंड होता 519 चा। तर ही माहिती होती मागच्या वर्षी म्हणजे 2024 मध्ये टोपीवाला नॅशनल मेडिकल कॉलेज अँड BYL नायर हॉस्पिटल मुंबई या कॉलेजचा कट ऑफ होता मागच्या वर्षीचा। याप्रमाणे आपण या वर्षीचा अंदाज लावू शकता। या वर्षी मेरिट अंदाजे 40 ते 50 मार्कांनी खाली येण्याची शक्यता आहे। SML मात्र याच रेंजमध्ये राहण्याची शक्यता आहे। तर याबद्दल आणखीन काही तुम्हाला शंका किंवा कमेंट असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा। त्याचबरोबर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा। अजूनपर्यंत मेडिकल करियर गायडन्सला सबस्क्राईब केलं असेल तर आजच सबस्क्राईब करा, म्हणजे आमचे नवीन व्हिडिओ तुमच्या मोबाईल पर्यंत लगेच पोहोचतील। श्री स्वामी समर्थ।